are you going right now? माझ्या आवडत्या ठिकाणी जंगल सफारी कान्हा. खूप एक्सायटेड आहे. गेले 1 महिन्यापासून एक्सायटेड आहे, कारण की जेव्हा आम्ही बुकिंग केलं, प्लॅन केला, तेव्हापासून असा ध्यास लागला होता, केव्हा जाईन. सो आम्ही तर बाय रोड जाणार आहे आणि तो एक आम्हाला टास्क आहे. 1010 किलोमीटरचा हा प्रवास आहे, समृद्धी हायवे नागपूरपर्यंत. आणि नागपूरवरून परत तो एक असा मध्य प्रदेशचा 14-15 तासला प्रवास करणार आहोत. ज्या अगोदर पण आम्ही गिरला गेलो आहे, याच्या अगोदर आम्ही ताडोबाला गेलो आहे. वर्षातून एकदा आम्ही जातोच. सो मला पॅकिंग करू दे पटापट. सो रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आता मी निघालो आहे. बाय ना. सामान गाडीत ठेवतो, आलो मी जाऊन. सो खाली शशी आलेला आहे आणि शशी माझी वाट बघतोय. नेहमीप्रमाणे मी उशिरा फोनवर फोन करतोय. हे आमचे अध्यक्ष महोदय, चालक मालक मित्र. ट्रेन वगैरे कधी जंगल सफारीला झालं कोणी? आज दुनिया जाते सर. इंडिया किती छोटी आहे माहिती अहो आहे सर, दुनिया जाते सर. एवढी छोटीशी आहे ना इंडिया, तो विचारताच होय नाही. 1000 आज परवा आम्ही चेन्नईवरून आलो आम्ही, असं वाटत पण नाही. तेच म्हणतोय की तुम्ही तुमच्यासाठी इतकं कसं इझी असू शकतं. मी तर इथून किती छोटी आहे. मला नाशिकला जरी जायचं असेल तरी मला झोप येते. साधारण 1 वर्षाने चाललोय आपण. ताडोबाला गेलो, त्यानंतर मला गिरला घेऊन गेले लोक गेल्या वर्षी जूनला. पण गिरचं एवढं काय खास एक्सपिरियन्स नाही आला मला. छान नाही वाटलं, कारण की पाऊस पडला, सेंच्युरी बंद झालेली, ती सगळी कोर सगळं बंद होतं आणि आम्ही बफरला गेलो. पण बफरमध्ये काहीच मजा नाही आली. पण यावेळेस खूप अपेक्षा आहेत मला. आणि साधारण 2-2.5 वर्षांनी जातो आहे. माझ्यासाठी हे पहिल्यांदा लॉंग ड्राईव्ह आहे. इतकी मोठा 1000 किलोमीटरच्या वरती. साहेब 15 तास कशी गाडी चालवणार मला कळतच नाही. आमची नेहमीचीच टीम माझ्यासोबत आहे. शशिकांत, नितीन जोशी साहेब आणि आमचा प्रकाश. ट्रॅफिक जॅम इथेच सुरू झालेलं आहे. सो मजा करूया, एन्जॉय करूया, धमाल करूया. चला मित्रांनो. समृद्धी हायवे सुरू झाल्यानंतर आम्हाला 13 तास 40 मिनिटं दाखवलं आहे. आणि जसं जसं पुढे जाऊ तसं तसं बघूया आपण हे रस्ते कुठे कुठे उतरतात, कोणत्या सिटीला कनेक्टेड आहे. भातसा धरणावरनं आपण चाललोय. ओ वाव, काय रोड बनवला यार, मस्तच. इगतपुरीचा जो बोगदा आहे, 8 किलोमीटरचा हा लांब लचक बोगदा. एखादं हॉटेल वगैरे पण करायला हरकत नव्हती. 8 किलोमीटर एवढं काय. 8 किलोमीटरवर चहा प्यायला थांबू शकतो. 2.5-3 तास कमी झाले आमच्या 14.5 तासामधून. आता आम्ही आलो आहोत सिन्नरवरून. आता पुढे येईल तो शिर्डीचा आउट. सिन्नर माझ्या मोठ्या मामाचं गाव आणि सिन्नरला लहानपणी फार वेळा यायचो. म्हणजे नांदूर शिंगोटे. नाशिकवरनं पुण्याला जाताना मध्ये लागतं. सिन्नर सोडलं की नांदूर शिंगोटे. खूप आठवण आहेत त्या लहानपणीच्या. आता येणार आहे ह्या हायवेवरचा पहिला पेट्रोल पंप. सो तिथे गेल्यावरती बघूया, मी दाखवतो कोणता, कुठे, किती किलोमीटरवरती आहे. सो पहिला ब्रेक 2:30 आता वाजलेत साधारण 2:15. 12 वाजता आम्ही सुरू केलेला प्रवास. सो काय एक्सपिरियन्स आहे तुमचा मित्रांनो? एकदम सॉलिड. हे खूप फिरत असतात अख्ख्या महाराष्ट्र आणि अख्ख्या देशात. याची गरजच नाही पंखे बिंखे. हो, खूप थंड असं वातावरण आहे, खूप हवेशीर आहे. तुम्हाला झोप अनावर होत असेल तर नक्कीच तुम्ही बाजूला गाडी घ्या आणि आराम करा, कारण की इथे सलग ड्राईव्ह करणं खूप कठीण आहे.
सो 15 मिनिटाचा ब्रेक आम्ही घेऊन पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. The next morning. सकाळचे 6 वाजलेत आणि मस्त उजेड पडलेला आहे. तो आता आणखीन पटापट जाता येईल आम्हाला. सो सुरू करूया पुढचा प्रवास. सगळे उठलेत माझ्या आवाजासाठी. आत्ता मजा येईल प्रवासात. सगळं बाहेर छान बघायला मिळत दिसतं. कुठलं गाव आहे मित्रा? डेमगाव. डोनगाव. सो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही थांबले आणि बऱ्यापैकी रस्ता कापला आणि 5-5:30ला झोपले म्हणतात. सो भारत पेट्रोलियमच्या एका पेट्रोल पंपावरती आम्ही इथे असा मस्त गाडी जाऊन झोपलो होतो. मी यांना सांगतो की मला गाडी चालवायला द्या आणि तुम्ही आरामशीर झोपा, पण त्यांना असा विश्वास नाही आहे. तशी कधीच कोणाला गाडी चालवायला देत नाहीत. मागच्या वेळेस कशी दिलेली माहिती आहे. आता मला मी हट्टा करून घेणार आहे. सो फायनली मला गाडी चालवण्यासाठी जोशी साहेबांनी परवानगी दिलेली आहे आणि आता मी यो 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 5-6 किलोमीटर मला ह्या पट्ट्यावरती चालवण्याची परमिशन मिळाली. सकाळचे 7:15 वाजलेत. रात्री 12 वाजता आम्ही निघालो. 6 वाजता पुन्हा आम्ही प्रवास सुरू केला. 2 वाजेपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आहे आमचं कान्हाला. 80 ते 100 हा स्पीड जर मेंटेन केला तर गाडीला चांगला ॲव्हरेज मिळतो असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे. हा रोड खाली मिळतो मग लोक 120, 140, 150 असं सुसाट चालवतात गाडी आणि मग त्याच्याने काय ॲव्हरेज पण मिळत नाही, गाडीचं पण नुकसान होतं आणि थोडासा धोकाही असतो. सो अमरावती यवतमाळला जाण्यासाठी आता हा एक्झिट येईल. जवळजवळ आम्ही अमरावतीमध्ये पोचलो आहे. शशूला गाडी चालवायची हुक्की आली. मला नाही द्यायची, मला चालवायची, मजा वाटते. चला निघू पुढच्या प्रवासाला. दौरा मोठा आहे. आणखीन साधारण 6 तास तरी जायचं आहे आम्हाला. अजून 100-1 किलोमीटर नागपूर आहे. नागपूरला पोचू आणि मग नागपूर नंतर थोडा प्रवास होतो. समृद्धी महामार्ग इथे संपतोय आणि जोशी साहेबांनी ताबा घेतलेला आहे स्टिअरिंगचा. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इथून आपण बाहेर पडतो नागपूर सिटीमध्ये. बरोबर 5 तास 7 मिनिटं दाखवत आहे. आम्ही नागपूरमधून एक्झिट केल्यानंतर समृद्धी महामार्गावरून 272 किलोमीटर नागपूरवरून आहे कान्हा. अजून 2 तासात पोचलं. चलो बघूया काय मिळतं इथे खायला. सो तर्री पोहे नंतर आता आलेला आहे. दाखवय तर्री समोसा. प्रवास सुरूच अजून 3.5 तास दाखवत आहे. 8च्या दरम्यान आम्ही पोहोचू. आम्ही जेवणच जाऊ बाहेरच वाटेल. तो एक ब्रेक होईल आमचा अजून. बाकी आता आम्ही नॉनस्टॉपच आमचं टार्गेट. माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही मला या जंगलाबद्दल सांगू. जंगल कोणतं आहे आणि का कसं कसं? हे पेंचचं जंगल आहे. हां, हे 20 ते 30% महाराष्ट्रात आहे, बाकीचं सगळं MP मध्ये आहे आणि हे खूप मोठं जंगल आहे. तुम्ही गेला होता? गेलो होतो. तुम्हाला बायकोला घेऊनच गेलो होतो. तुम्हाला काय मिळालं इथं ऐकून? बायकोने अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा मोर बघितले उडतात. ती अजून आठवून मला सांगते, अरे काय मोर बघितले ना, काय उडाले, कोंबडीसारखे उडाले ते. समृद्धी हायवे सोडल्यानंतर आम्हाला साधारण 100 किलोमीटर ऐका देवा
सो टोल नाका आला आणि टोल नाका हा चौथा आहे, म्हणजे 100 किलोमीटरच्या 4 टोल नाका आणि त्याची प्राईस पण अशी भयंकर आहे. 160 पासून सुरू झाली आहे. 110 आणि 165 आहे. 160, 170, 180, 190, 10 रुपयाने. हो, पेंच. तर फायनली आमच्या डिस्प्लेवरती आला शेवटचा 1 तास आणि 13 तास जितका त्रास झाला नाही जितका आता 1 तास होईल, कारण की आता खूप पेशंट संपत चालले आमचे. सो नितीन सरांनी त्याच्या आजूबाजूला चौकशी केली आणि आम्हाला सांगण्यात आलं की समोर दादी की रसोई नावाचं एक छान रेस्टॉरंट आहे. पुढे आता 1 तासामध्ये आम्हाला जंगल सुरू होणार आहे, त्यामुळे पुढे काही मिळणार नाही हे आम्हाला असं वाटतंय. दादी की रसोई आम्ही शोध आलोय आणि साफ पण पाय. खाली हा वाघोबा आमच्याकडे बघतोय, वाघोबा बघतोय रागानी. सो आम्ही जी मगापासून वाट बघत होतो ती भाजी आलेली आहे. खूप आकर्षक असं त्यांनी डेकोरेशन करून ती भाजी आम्हाला वाढली. फक्त आता हातानेच घ्यायची, आमच्या हाताने. सो घे चल प्रकाश. अप्रतिम असं सरांनी सांगितल्यानंतर आम्ही आता बिनधास्त खाऊ शकतो. अतिशय उत्तम आणि स्वादिष्ट अशी ही त्याने जी भाजी बनवली आहे. काहीतरी वेगळं खायला मिळालं इथे आल्याचं चित झालं. तर आम्ही शेवटच्या टप्प्यात पोहोचणार आहोत आता. तो खाली उतरला नाही मला. काही वेळात, काही क्षणात. जवळजवळ 18 तास झाले दादा आम्हाला, 17-18 तास झाले असतील. त्यात आम्ही चहाला थांबलो, ब्रेकफास्ट थांबलो, जेवायला थांबलो, वॉशरूमला थांबलो, पेट्रोल भरायला थांबलो, मध्ये झोपलो सुद्धा 1-1.5 तास. तर असा हे सर्व करत करत तुम्ही बघितलं असेल. सो आता आम्ही काही मिनिटातच आमच्या क्लब महिंद्रा रिसॉर्टला पोचतोय आणि मग आमची आज सफर नाही, आज आमचा आराम आहे, रेस्ट आहे. आम्ही जर लवकर गेलो असतो तर आम्ही एक बफर झोन ट्राय करणार होतो, पण सो आमची उद्या एक सफारी आहे, संध्याकाळी एक आहे आणि परवा एक, आणि मग आम्ही मुंबईला निघणार आहोत. या सफारीमध्ये आणि या प्रवासामध्ये काय काय होतंय, काय काय घडतंय, काही वेगळे विशेष असेल तर हे मी नक्की कॅप्चर करण्याचा प्रयत्न करीन. माझी फोटोग्राफी पण मला करायची आहे आणि निसर्गाचा आनंदही घ्यायचा आहे, मित्रांबरोबर मज्जाही करायची आहे आणि या ब्लॉगद्वारे जी आठवण सगळी कॅप्चर करून ठेवायची आहे, जी वर्षानुवर्षे आपल्या स्मरणात राहील आणि आपल्याला हवं तेव्हा बघता येईल. या जंगलातून जाणारी ही वाट 16 किलोमीटर काना आहे, त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे आता आमचं 9 किलोमीटरवरती. आता 9 किलोमीटर आपलं हे. सो आमचं जे आहे रिसॉर्ट ते 9 किलोमीटरवरती आहे आणि 15 मिनटं राहिलेले आहेत आमच्याकडे आता तिथे पोहोचण्यासाठी. हाच मॅप रात्री 14 तास आणि 35 मिनटं दाखवत होता, तो आज 15 मिनटावरती आला आहे. हे बघताना आज माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे आणि मन कसं भरून आलं आहे माझं. आणि त्याचे पूर्ण श्रेय या माणसाला जातं आहे, कारण की ह्याने जो ड्रायव्हिंग करून 15 तासाचा जो काय तो रेकॉर्ड केला आहे हा खरंच विलक्षण आहे, विलक्षण, अगदी विलक्षण आहे तो. सो 11 मिनटं राहिलेत आणि 6.5 किलोमीटर आमचा प्रवास आहे. फायनली 1 मिनिट. सो आपने मुझे क्या लाया है? मैंगो. ओह ठंडा है लेकिन मैं नहीं पी सकता, ठंडे से मुझे बहुत एलर्जी है. सो आनंद आहे. फायनली आम्ही पोचलो आहे क्लब महिंद्रामध्ये आणि एक 15 तासाच्या जर्नीनंतर जो काही इथे पोचल्यावर आनंद झाला आहे तो मी काय सांगू तुम्हाला. उत्कृष्ट अशी ही प्रॉपर्टी आहे. अमेझिंग प्रॉपर्टी आहे. त्यांच्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. स्विमिंग पूल आहे, बरेचसे
इनडोअर गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स आहेत, कल्चरल कार्यक्रम आहे. तसं भरगच्च त्यांच्याकडे कार्यक्रमांचा लिस्ट आहे, पण आमच्याकडे वेळ नाही आहे. इतकं सगळं कधी करणार. आम्ही तर सफारीमध्ये इंटरेस्टेड आहोत. तो चालतोय बराच वेळ झाला चालतोय. स्वतः पुढे काहीतरी ट्रेनसारखं दिसायला लागलं. कदाचित हेच असावेत. त्यांच्या गुगलवरच्या फोटोवरती पाहिलं होतं एक, त्याच्यामध्ये हे ट्रेन सगळे दिसत होते. यस, मी तुम्हाला माझी रूम टूर दाखवतो. खूप सुंदर आहे. तुम्ही आतमध्ये आल्यानंतर एक छोटासा टेबल दिला. तुम्ही तिथे तुमचं काही पर्सनल काम असेल काही किंवा वर्क फ्रॉम होम. छान एक सोफा आहे, सुंदर असा बेड आहे, त्याच्या चारी बाजूने मस्त लुक आहे ट्रेनचा. बघितला तर छान वाटेल. कॉफी टेबल आहे. तुम्ही इथे कॉफी, काही ड्रिंक, काही खाणं पिणं असेल तर छान करू शकता. किचन दिला आहे छोटासा. वाव, व्हेरी नाईस, सुपर. हा एक सरप्राईज बाल्कनी आहे, तो दाखवतो मी तुम्हाला. 1 2 3 गो. हो 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 हो, क्या बात आहे. अप्रतिम असं हे सुंदर रिसॉर्टची ही रूम. बाहेर येऊन बघा, अगदी जंगलात राहण्याचाच फील आहे तुम्हाला. पक्ष्यांचे आवाज, प्राणी कदाचित येत असतील. वा वा वा, खतरनाक आहे. 15-16 तास जर्नी केल्यानंतर इथे पोचल्यानंतर आणि अशा काही ह्या अमॅनिटीज आणि असा स्टे, थकवा निघून जात. कुठे थकवा निघून जात. मी तर एकदम खुश झालो. धमाल आहे, मजा येणार आहे 2 दिवस. पुढील भागात सुरू होते कान्हा जंगलची सफर. आणि कान्हा जंगल अनुभवण्याचा आनंद मला तर फार भारी आला. आणि तो अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर पुढील 2 भाग नक्की पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.